नमस्कार, आपण पाहतात मुवमेंट टीव्ही मराठी। पुणे येथे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना आमदार दंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी घातला घेराव। पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शो कार अपघात प्रकरणी आमदार रवींद्र दंगेकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना घेराव घालत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्काळजीपणाबद्दल जाब विचारलाय। त्यामुळे हे प्रकरण चांगलेच पेटले असून राजपूत यांना निलंबित करण्याची मागणी होते। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी अवैध धंद्यांवर कारवाई केली जात असल्याचं राजपूत यांनी म्हटलंय। या प्रकरणी 8000 पेक्षा जास्त केसेस नोंदवल्या गेल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर यापुढे सुद्धा आणखी कारवाई केली जाणार असल्याचं राजपूत यांनी म्हटलंय। मुवमेंट टीव्ही मराठीसाठी लक्ष्मण चव्हाण, पुणे। महिन्याभरामध्ये 100 राजपूत सर तुमचं असं म्हणणं आहे की तुमचे सगळे अधिकारी काम करतात। ब्रायडेला सुद्धा दारू विक्री झाली, त्याच्यावरती कारवाई होते, कारवाई झालेली आहे। एंट्री फीचे प्रत्येकी 5000 रुपये कारवाई झालेली आहे मॅडम। ते त्यांनी जी तक्रार केली होती त्यावर कोरेगाव कारवाई पार्क, केलेली आहे। कल्याणीनगर, बालेवाडी आवडचे स्कीम ऑपरेशन आहे, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साहेब जी तक्रार केली आहे तुम्ही नंतर घ्या, कारवाई केलेली आहे। एक गोष्ट आहे का, मला एक साधं उत्तर द्या। पुण्यामध्ये हे पब आहेत, बार आहेत, सर्व आहेत, मान्य तुम्हाला? येस सर, म्हणजे FL3 लायसन म्हणतो आम्ही। FL3 चे लायसन त्यांना प्रत्येकाला आहे का नाही, एवढं उत्तर द्या मला। FL3 लायसन आहे प्रत्येकाला। मी तुम्हाला एकदम जाणीवपूर्वक गांभीर्याने विचारतो, पुण्यातील प्रत्येक बार परमिट रूमला FL3 चं लायसन आहे का नाही? प्रत्येक बारला FL3 लायसन्स आहे। अच्छा, जर नसलेले तुम्हाला किती दाखवू? जे आहे ते अवैध असतील त्याच्यावरती नाही, एक मिनिट ऐका, तुम्ही काय करताय? मॅडम कारवाई केली। दुसरी गोष्ट माझ्याकडे बारचं परमिट रूमचं लायसन आहे, ते एका रूम साठी असते, एका रूम साठी, आणि एकाच प्रिमासेस मध्ये 5-5 बार चालतात। तुम्ही का चालून दिले इतक्या वर्ष? ऍक्शन घेतली ना सर। काय ऍक्शन घेतली? जे जसे काय मला सांगा ना। आज पुण्यातला एक सुद्धा असं परमिट रूमचा बार नाही की लायसन एका खोलीपुरतं असतं आणि 5-5 प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आहे। 550 हे बघा तुम्ही साहेब, ऐका ना, जे तुम्ही अशी वस्तुस्थिती खोटं बोलू नका, तुम्ही आमचं काम करा सर। आता तुम्ही चला, आता आमच्या बरोबर चला सर, चला आमच्या बरोबर। एक सुद्धा परमिशन हे ऑफिशियल नाहीये। ठीक आहे सर, आताही तुम्ही मला कारवाई करतील। अहो यांना आपण त्याचे हे काय करतात मग इथं फक्त पैसे घ्यायचे काम करतात काय? हे सरकार बुलडोजर लावणार आहे ना। चला आम्ही तुम्हाला अवैध दाखवतो, लावा बुलडोजर लगेचच। आम्ही लगेच दाखवायला तयार आहे। पार्किंग आहे सांगा मला। तुम्ही परमिशन दिलेले पार्किंग आहे सांगा मला। नियमावलीनुसार सर्व दिले गेलेले फोटो बोलताय, एवढं फोटो बोलताय आणि मीडियाच्या समोर फोटो बोलताय तुम्ही। जबाबदारीने पार्किंग पण नाहीये। कॉलेजच्या समोर बार चालतो, ते कसं चालतं? नाही, विद्यापीठात गांजा कसा मिळतो? आज विद्यापीठा पोरं कॉलेजच्या समोर 100 मीटरचा बार चालतो, त्याप्रमाणे नियमावली तुम्ही आमच्यावर चला, असं काय करता? आताच्या आता चला आणि आपण सहन चेक करू किती कायदेशीर आहे तुम्हाला दाखवा। एक सुद्धा कायदेशीर नाही, आम्ही तुम्हाला फिरवतो। एक सुद्धा कायदेशीर नाहीये पुण्यामध्ये, एक सुद्धा। तुम्हाला जे वाटतं ऑब्जेक्शनेबल ते आम्हाला त्या लिस्ट त्यामुळे तुम्हाला इथं कशाला बसवलंय? आम्ही केलेली काय केलं ना? हे जर केलं असतं तर मग हे चालू बेकायदेशीर चालू नसतं राहिलं ना। एक महानगरपालिकेची तुम्ही ती एनओसी बघत नाही। एक मिनिट आहे, जर हे पब चालू होते तर याला एनओसी नव्हते म्हणून महानगरपालिकेने कारवाई केली का नाही?